संघाचं देखील अभिनंदन आहे। काही यथोचित मान सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत। सुरुवातीला आपण या स्पर्धेमध्ये जे पंच होते त्या पंचांचा सन्मान आपण करतोय। त्यामुळे पंच समीर पाटकर सर आपण मंचावरती या। सुरुवातीला पंचांना आपण थोडं लवकर या ठिकाणी अगदी जाण्यासाठी मार्ग त्यांचा मोकळा करतोय। समीर पाटकर सरांचा सन्मान केला जाणार आहे। मी विकासजी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते समीर पाटकर सरांचा सन्मान केला जाईल। पंच म्हणून खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये ज्यांची आपल्याला लाभली। एक अनुभवी पंच आहेत। भरपूर वेळा मी ज्यांच्या सोबतीने समालोचन केलंय पंचांच्या माध्यमातून तेही मात्र सर असतात। तर समीर पाटकर सर यांचा सन्मान आहे। एकदा टाळ्यांचा गजर होतात पाटकर सरांसाठी। खूप छान पद्धतीने डिसिजन त्यांच्या माध्यमातून राहिला सकाळपासून संध्याकाळपासून रात्रीपर्यंत। समीर पाटकर सर आपल्या मनापासून धन्यवाद असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर पंच शशी सावंत सर एक लिजन अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि आज शशी सावंत सर आपल्या या स्पर्धेसाठी मात्र जॉईन होते। त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। शशी सावंत सर यांचा हा सन्मान होतोय। टाळ्यांचा गजर होतोय शशी सावंत सरांसाठी। क्रिकेटचं सुरुवातीला भरपूर वर्ष क्रिकेट खेळले। आज तो क्रिकेटचा अनुभव घेता पंचांच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी ही शशी सावंत सरांची आपल्याला पाहायला मिळाली। सर आपल्या मनापासून आभार आहेत। त्यानंतर तिसरे पंच संजय सांगेकर सर। छान पद्धतीचं डिसिजन सुरुवातीचं क्रिकेट संजय सांगेकर सर यांनी खेळलेत। संजयजी सांगेकर सरांचा सन्मान केला जातोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून। अनमोल वेळ किंवा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं डिसिजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय असे संजयजी सांगेकर सर आणि त्यांचा सन्मान आहे। तो सन्मान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। लाईट्स ऑन करा लाईट्स। हा धन्यवाद। त्यानंतर सन्मान केला जाईल आदरणीय संतोषजी वैराग साहेब अध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। मी संतोष वैराग साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं। आदरणीय काशीनाथ झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते संतोषजी वैराग साहेब यांचा हा सन्मान केला जाणार आहे। अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते आदरणीय संतोषजी वैराग साहेब आणि त्यांचा सन्मान आहे। मायाची शॉल त्यांना मात्र दिली जात आहे। पुष्पगुच्छ अगदी प्रेमाचा सुगंधित असलेला पुष्पगुच्छ देऊन मात्र त्यांचा सन्मान आहे। तो सन्मान या ठिकाणी केला जातो। धन्यवाद साहेब आपल्या मनापासून आभार। त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल दिलीप कदम साहेब आपल्या घोडेघरचे। दिलीपजी कदम साहेब काका आहेत। दिलीप कदम काका आहेत। क्रिकेटवरचं प्रचंड प्रेम त्यांचा सन्मान केला जाईल राकेशजी बैकर यांच्या शुभ हस्ते। नेहमी त्यांना वाटतं की घोडेघरचा संघ हा फायनल जिंकावा आणि अशातलं एक व्यक्तिमत्व आहे। सर्वात जास्त दुःख कुठल्या व्यक्तीला होत असेल तर या कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहणारं व्यक्तिमत्व मग रात्र किती होऊ द्यात पण दिलीप काका ठामपणे असतात। पुढील सन्मान होईल निलेशजी जाधव आणि सुभाषजी जाधव। गुडेघरचे निलेशजी जाधव आणि सुभाषजी जाधव यांना विनंती आपण वरती यावं। गुडेघरचे निलेशजी जाधव आणि सुभाषजी जाधव आपणास विनंती असेल आपण मंचावरती या। त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। आदरणीय संतोषजी यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। केसीसी माप्रलचे प्रकाशजी धाडसे आणि समीरजी शिगवण
केसीसी मापरलचे प्रकाश धाडसेजी आणि समीरजी शिगवण आपणही पुढे यायचं, आपलाही सन्मान केला जाणार आहे. या समीर भाऊजी या. समीरजी वरती आपण केसीसी मापरलचे पाठीमागे असणारे खासी व्यक्तिमत्व ही दोन मंडळी आहेत. बालाराम बैकर साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. गुडेगरचे विलासजी भानसे उपस्थित आहेत. विलासजी भानसे आपण यावं, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विलासजी भानसे साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. टाळ्यांचा गजर होऊ द्या, सन्मान होईल त्यावेळी टाळ्या वाजवा. कुठलाही टॅक्स नाही टाळ्यांसाठी. धन्यवाद. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. त्यानंतर एक स्पेशल सन्मान होणार आहे. आता जसं म्हटलं की कबरगाणीचे आपले भरपूर जरा पुरुष वर्ग हा नेहमी मैदानावरती असतो. मग त्या महिला मंडळ म्हणतात की इथे इतक्या रात्री तुम्ही काय करता. आता त्यांनाही दिसलं की इतक्या रात्री इथे मॅच चालतात. काही जणांनी जेवण बनवलं की नाही बनवलं, पण त्याने म्हटलं की बाबा बक्षीस समारंभ लवकर आटपा. काही जणांनी सांगितलं बाबा आज आम्ही जेवण नाही बनवणार, पण मिस्टरला सांगितलं की पार्सल मागवा. अशाही काही महिला आहेत मंचावरती. तर कबरगणी महिला मंडळ यांचा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेन कबरगणी महिला मंडळ आपण यावं, आपला हा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. कबरगणी महिला मंडळ. चला कबरगणी महिला मंडळाचा सन्मान होणार आहे. संतोषजी वैराग साहेब यांना विनंती असेल, अध्यक्ष आपला शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. कबरगणी महिला मंडळ यांचा सन्मान केला जाणार आहे. तुम्ही मध्ये या, तिथे सन्मान करा आणि फोटो तोच राहू द्यात, कारण खूप छान फोटो येणार आहेत. कबरगणीच्या आपल्या सर्व महिला आहेत आणि त्या महिला मंडळाचा सन्मान केला जातोय. हा सर्वांचा सांघिक सन्मान आहे, त्यामुळे टाळ्यांचा गजर होतोय आपल्या या कबरगणीच्या महिला मंडळासाठी. त्यांना पुष्पगुच्छ तो पुष्पगुच्छ दिला जातोय, शॉल दिली जात आहेत आणि हा सन्मान. हा तुम्ही आता बाजूने राहून फोटो घ्या. चला धन्यवाद. सर्वांचा मनापासून आभार आहेत. त्यानंतर या स्पर्धेचं प्रक्षेपण जे पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलंय, आज 2 कॅमेरा निश्चित ही संपूर्ण स्पर्धा मंडणगडमध्ये पाहिली गेली किंवा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये पाहिली गेली. असे डिबेट लाईव्ह टीमचे प्रवीण पाटील बाबू किंवा साहिल अर्पित आपण यायचं आहे. हा सन्मान अर्पित आपण स्वीकारायचा आहे. डीबीएन लाईव्ह टीम एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. खूप छान पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या युट्यूब वरती टीव्ही वरती सर्व काही गोष्टी तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळाल्या. तर डीबीएन लाईव्हचा हा सन्मान केला जातोय. अर्पित तो सन्मान स्वीकारतायत. आदरणीय अनिल भुवड साहेब यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. अनिलजी भुवड यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पाहू शकता. डीबीएन लाईव्ह टीम
यांचा सन्मान होतोय. पुढील सन्मान आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलंय ते डीजे राज. डीजे राज खूप छान पद्धतीचे संगीत वाजवण्यात आले, त्यामध्ये डीजे राज यांचा मोठा वाटा आहे आणि डीजे राज यांचाही सन्मान केला जातोय. डीजे राज यांचा सन्मान केला जातोय. पुढील सन्मान केला जाईल संदीपजी बोरले साहेब. संदीपजी या आपलाही सन्मान केला जाणार आहे. संदीपजी बोरले साहेब यांचा सन्मान होणार आहे. मॅदन्य कल्पेची आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संदीपजी बोरले साहेब यांचा सन्मान केला जातोय. संदीपजी बोरले साहेब यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय, त्या मुख्य मंचावरती केला जातोय. आज स्पर्धेसाठी आपण पहिलं तर प्रमुख उपस्थिती ज्यांची पाहायला मिळत आहेत, श्री जागमाता देवी क्रिकेट संघ कबरगाने आयोजित जागमाता देवी चषक 2026 हा यथोचित मान सन्मान तो केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान डीटीपी बॅनर फोटोग्राफी परी डिजिटलचे ऑनर पंकजी पवार. या पंकज पवार आपण या. पंकज पवार डीटीपी बॅनर म्हणा फोटोग्राफी म्हणा परी डिजिटलचे ऑनर आहेत. पंकज पवार यांचा सन्मान केला जातोय. पंकज पवार यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. एकदा टाळ्यांचा गजर होत पंकजसाठी. बऱ्याच जणांचा त्याने फोटो काढल्यात. आता त्याचा फोटो काढण्यासाठी आपण एक नवीन कॅमेरामॅन आणलाय, तोही फोटो काढतोय. धन्यवाद, मनापासून आभार आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रीतेजी कदम गुडेगर, प्रीतेजी कदम यांचाही यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. मॅदन्य उमेशजी, उमेशजी आपणास विनंती करतोय, उमेशजी भोवड त्यांच्या शुभ सपन पहिलं तर प्रीतेजी कदम यांचा सन्मान केला जातोय. स्पर्धेमध्ये समालोचन करताना आज भरतजी मोरे सर यांचा आपण आवाज ऐकलाय. एक अंडरमची स्पर्धा सुरत नवापूर येथे, तेथे ते अगदी पुढे गेल्यात. तुकाराम मांगेला सर तेही तिथे गेल्यात आणि वैभवजी अब्गुल यांचाही आपण आवाज ऐकलात. खास ते गावासाठी पुन्हा रिटर्न झाल्यात, त्यामुळे त्यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खास करून समालोचन त्यांचं ऐकलेलं आहात. पुढील जो बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहे, तसेच वसई विरारचा एक बुलंद आवाज पाहायला गेले तर गेल्या 4-5 वर्षामध्ये एक काहीतरी वेगळाच करण्याचा प्रयत्न केला आणि एक बुलंद आवाज बोलायला गेलं तर कोपरी गावचे सुपुत्र धनंजयजी पाटील यांचा यथाचित मान सन्मान मी विनंती करेन संतोषजी झगडे आणि उमेशदादा भुवड यांना विनंती करेन की त्यांचा यथाचित मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद धनंजय भाऊ.
सुरुवातीला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे त्याचा टॉस केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टन या, दोन्ही कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा टॉस होणार आहे. चला कॅप्टन या, कॅप्टन वेरलचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतायत. दुसऱ्या बाजूने कुडूक बोरीसकोंड या संघाचे कर्णधारी आमच्यापर्यंत येत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक कोणाला जाणार यासाठी हा टॉस होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे विकाजी सावंत सर यांच्या शुभ असे टॉस आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. टीमचं नाव आहे वेरळ. वेरळ संघानं बाजी मारलं तिसऱ्या क्रमांकावरती आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते कुडूक बोरीसकोंड या संघाला आपण पाहणार आहोत. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार जातो त्या खेळाडूचं नाव आहे ज्यानं मैदानावरती षटकार मारून सामना जिंकवला. तो केतन ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. केतन आपण यावं. फायनल मॅन ऑफ द मॅच आदरणीय बालाराम बैकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते केतन यांना मात्र हा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. साईराज यांच्या हातातून ते देऊयात. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. केतनसाठी काय षटकार ठोकला होता केतननं. मॅच अगदी गरम झाली होती आणि त्यावेळी केतननं ठोकलेला षटकार मॅच जिंकवणारा तो षटकार होता. अभिनंदन. त्यानंतर पुढील पारितोषिक आहेत या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण वाटतंय. मापरलची टीम एवढा लांब काय फायनल मारलंय. तुमचा जोश दिसायला हवा. पुढे या. तुम्ही जितका वेळ घ्या तितका वेळ आम्ही इथे असंच उभं राहू. गुडेगर आपणही या. आपण देखील रनर अप आहात. जे विनर टीम आहे चारही टीम त्या सर्व टीमला विनंती थोडं थोडं जवळ या. आता तो आपल्याकडे जास्त वेळ नाही. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण वाटतंय. बेस्ट फिल्डर आम्ही द्याल तो मान्य करावा लागेल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोज टू. ही ट्रॉफी आपल्याला सौजन्य झालंय जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगानी यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी आपण पुढे यायचे आहेत. जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगानी आपले प्रतिनिधी पुढे या. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर यश शिगवन बॅन फ्रॉम वेरळ. यश ने घेतलेला झेल तो झेल आठवणीत राहणार होता आणि यश शिगवनला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आहे तो मात्र दिला जातोय. टाळ्या टाळ्या वाजवा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा हा पुरस्कार आहे तो मात्र आपण पाहिलं तर यश शिगवन या खेळाडूच्या नावे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला धन्यवाद यश. अभिनंदन. पुढील पुरस्कार आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज कोण वाटतंय. बेस्ट बॉलर माप्रल. काय माहिती का तुम्ही जे बोलतात ते झाला सोपाला ट्रेन मध्ये जशी गर्दीमध्ये बोलतात तसं बोलतात. काहीच समजत नाही. नको तुम्हाला. राज त्यांनी राज सांगितलंय. अजून कोण आहे. वेरळ वेरळ कोण आहे. बेस्ट बॉलर पहा नावं सांगतो मी. नावं सांगतो. एक होता साहिल
एक होता ऋषी, दुसरा होता राज आणि तिसरा होता मनीष. आता 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 इथे पहा, आता त्यांचे विकेट पहा, आता विकेट पहा, विकेट पहा, शांत राहा, विकेट पहा. एकाने घेतलं 4 विकेट, एकाने घेतलं 5 विकेट आणि दोघांनी घेतलं 6 विकेट. रेस मोठी होती, त्या रेस मध्ये 2 खेळाडू होते. आता दोन सांगतो. 2 खेळाडू होते, एक होता माप्रलचा आणि एक होता कुडूक बोरीचा कोण संघाचा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोज टू. 3 मॅच मध्ये, आता तेही पहा, एकानं 3 मॅच खेळल्यात, दुसऱ्यानं 4 मॅच खेळल्यात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोज टू. शांत रहा. सौजन्य संकेत अवेरे, संकेत अवेरे चिपळूण यांच्या माध्यमातून ते आपल्याला ट्रॉफी आलेले आहेत. मैत्री 11चे ते आहेत का? प्रतीकजी बैराग विनंती असेल पण ती ट्रॉफी द्यायची आहेत. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार जातोय त्या खेळाडूचं नाव आहे, त्यानं या स्पर्धेमध्ये घेतली, अरे पुढे बोलतच नाही, त्यानं या स्पर्धेमध्ये घेतली हॅट्रिक. तो आहे मनीष अब्गुल. मनीष अब्गुल या. जसं काय मनीषला बाईकच भेटलाय इतकं त्याला उचलून आणतायत. या मनीषा, चला या त्याला येऊ द्या, त्याला रस्ता मोकळा करा, त्याला सोडा त्याला इथे आणा. टाळ्या वाजवा. हा जोश आहे, हा गावचा जोश आहे. बाकी हा जोश तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही मंडणगड तालुक्यात. जसा काही जणांच्या गाड्या पहिल्या गेअरवरून डायरेक्ट आता टॉप गेअरला दिसत आहेत, अशी काही जण आहेत. सकाळी पहिल्या गेअरवरती आले होते, आता घरी जाताना पडत जाणार आहेत, असे पण काही जण आलेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज कोण वाटतायत? 3 खेळाडू. एक आहे उमेश, दुसरा आहे श्रीतीज, तिसरा आहे आकाश. पहा परफॉर्मन्स पहा. एकाच्या नावे आहेत 38, एकाच्या नावे आहेत 54, एकाच्या नावे आहेत 77. आता बऱ्याच जणांनी काय कॅल्क्युलेशन केलं माहिती का? उमेश ते एकाच मॅच मध्ये 54 मारल्या होत्या, त्यामुळे काही जणांनी सांगितलं की 77. टाकवलीचा संकासूर सांगितलं त्याने. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे प्राइज देण्यासाठी सौजन्य केलं विनयजी घाणेकर. मी कविताची आपणास विनंती करतो, आपण यावं पुढे. कविता मॅडम या पुढे या पुढे लवकर या. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोज टू नहीं. बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट प्राइज गोज टू. शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना नहीं छोड़ता, तो खेळाडू आहे माप्रलचा टाइगर उमेश धाडसे. बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट मिस्टर उमेश धाडसे. आज अर्धशतकी खेळी उमेश धाडसेची आपल्याला पाहायला मिळाल्यात. सावकाश. उमेशजी धाडसे यांना आपण पाहिलं तर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार दिला जातोय. फायनली जिंकलाय संघानं, केसीसी माप्रल या संघानं. ओल्ड इज गोल्ड. उमेश जास्त प्रश्न नाही, 2 प्रश्न आहेत. फायनलची मॅच जिंकलायत, आनंद तर आहे टीम मध्ये, ते सेलिब्रेशन आहेत. शेवटी मॅच फसला होता आणि त्या ठिकाणी केतननं मारलेला षटकार निर्णायक होता. बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतायत, हाफ सेंचुरी ठोकल्यात, कसं वाटतंय? माझं तर क्रिकेट सर्व मंडणगड तालुक्याला माहिती आहे आणि सेंचुरी मला वाटतं की माझ्या कारकिर्दीमध्ये मला आज 42 इयर्स मध्ये माझी पहिली हाफ सेंचुरी आहे. आणि
जाकमाता क्रिकेट संघाचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की एवढी चांगली टुर्नामेंट आम्हाला खेळायला दिली. धन्यवाद. हा पुरस्कार मला आता घरी जाऊन अगदी कोणाला सांगणार? मुलगी तर पाहत असेल उर्वी, मुलगीलाच. कारण उमेश धाडसे असा एक व्यक्ती आहे की त्याच्या मुलीला तो घडवतोय. सध्या लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण त्या उर्मीला देतोय आणि ती देखील आता लेदर क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. उमेश धाडसे आपलं अभिनंदन आहेत. 42 वर्षाचे खेळाडू आहेत. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊया चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी कुडूक बोरीचा कोण संघ आपण यायचा आहे. साई भक्त स्वप्नील दादा यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्वप्नीलजी थांबायचं आपण. तुमच्या सोबत से प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली जाणार. थोडं थांबा. सर्व महिला मंडळाला विनंती आहे आपण पुढे यायचं. महिला मंडळ या 4-5 जण या उठून पुढे या. आणि चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी आहे, टीमचं नाव आहे कुडूक बोरीचा कोण. अभिनंदन. या 4-5 जण लवकर या. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चला ही ट्रॉफी ती दिली जात आहेत. चला या कुडूक संघ या. चतुर्थ पारितोषिक कुडूक संघ. टाळ्यांचा गजर होऊ द्यात. चतुर्थ पारितोषिक टीमचं नाव आहे कुडूक बोरीचा कोण. प्रीतेजी नाडकर देखील जॉईन आहेत. जिया भावी निलेशजी मांजरेकर साहेब यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी मिळालेल्या आहेत. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. एक गोड असं व्यक्तिमत्व प्रथमतः मंडणगडच्या विभागामध्ये आम्हाला ज्यांनी घेऊन गेले, गणेश कुंडचं गाव ज्यांनी दाखवलं ते आदरणीय निलेशजी मांजरेकर साहेब आणि त्यांच्याच वतीनं ही आपल्याला 4 पारितोषिक या स्पर्धेसाठी मिळाल्यात. त्यांचं मनापासून आभार आहेत. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक देण्यासाठी कबरगाणीचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विनंती आहेत. कबरगाणी ग्रामस्थ आपण पुढे यायचे आहेत. तृतीय पारितोषिकाचा मानकरी संघाचं नाव आहे टीम वेरळ. वेरळ संघ या. वेरळ आणि जाकमाता देवी चषक कुडूक बोरीचा कोणची स्पर्धा झाली होती, तिथेही वेरळला 3रं मिळालं होतं. इथेही 3रं मिळालेलं आहे. म्हणजे जाकमाता देवी चषक तुमच्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती लक्की आहे. तिसरं पारितोषिक साई भक्त ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार.
डीजे थँक्यू. गाणं लागणार आहे, फक्त थोडा वेळ पॉज करा. त्यानंतर द्वितीय पारितोषिक दिले जाणार आहेत आणि द्वितीय पारितोषिक देण्या अगोदर मी युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अमोलजी वराग साहेब यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचे. युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष अमोलजी वराग साहेब यांना विनंती असेल, कारण ह्या सर्व काही मॅचेस किंवा ही स्पर्धा पार पडतायत त्याच्या पाठीमागे युवा क्रीडा कमिटी आहेत. जी युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहेत त्याचे अध्यक्ष अमोलजी वराग साहेब आपल्या मंचावरती आहेत. अमोलजी रनरअप राहिला आहेत, त्याबद्दलही तुमचं अभिनंदन आहे, कारण फर्स्ट प्राइज पर्यंत जायचं होतं परंतु शेवटच्या बॉलवरती तो मॅच गेला. क्रिकेटचा भाग आहे, हार जीत ह्या गोष्टी होत राहणार आहेत. कबरगाणी संघाचं आयोजन कसं होतं आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम धन्यवाद कबरगाणी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि जाकमाला देवी क्रिकेट संघ कबरगाणी त्यांनी मला पहिले बोलायची संधी दिली. त्याचप्रमाणे सर बोलायची गोष्ट म्हणजे आमच्या तालुक्यातील सर्वात छोटं गाव आहे आणि हा गाव दरवर्षी एवढी मोठी टुर्नामेंट एवढ्या मोठ्या ग्राउंडला आयोजित करतं आणि खऱ्या अर्थाने खूप मोठ्या ह्याच्याने संपन्न करतं. हीच मोठी गोष्ट आहे. मी त्या सर्वांचा मनापासून आभार मानतो, कारण आमच्याकडे गाव पण टुर्नामेंटचं आयोजन करू शकला नाही. त्याचप्रमाणे आम्ही रनरअप होतो. सर नेहमीच काही नाही काय चुक्या होतात. 1 बॉल 3ची मॅच शायद आम्ही जिंकलो होतो, परंतु मी सिद्धूचे हार्डलक, आमच्या टीमचा हार्डलक, आता आम्ही ती मॅच घालवली. नर्वस आहोत. धन्यवाद. क्रिकेटचा खेळ आहे त्यामुळे ह्या गोष्टी होत राहणार आहेत. आणि जसं त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की सुरुवात आपल्या प्रत्येकाची झाली होती चर्चगेटच्या ओव्हल मैदानापासून, पण ओव्हल म्हटलं बाबा ह्या बाजूला विकेट त्या बाजूला विकेट, कुठे कोण खेळतोय, कोणाचा बॉल कोणाच्या अंगावरती लागतोय आणि कितीतरी आपले मंडणगडचे खेळाडू तिथे दुखापतग्रस्तही झाले होते. पण त्याच्यानंतर मग नारंगीचं मैदान म्हणा किंवा कोपरीचं मैदान, तपस्याचं मैदान, ह्या पंचक्रोशीतली बोरवलीचं मैदान म्हणा, या आजूबाजूचे मैदान ज्यावेळी उपलब्ध झाली ना त्यावेळी एक मोठं पाऊल. कारण या ठिकाणी स्पर्धा आयोजित करणं साधं सोपं काम नाही आहे. तुमचा खर्च पाहता, तुमचा बाकीच्या सर्व काही गोष्टी पाहता तुम्हाला मॅनेजमेंट करायचं आहेत आणि त्या गोष्टी पाहता आज कबरगाणीनं जे आयोजन केलेलं आहे, पण नुसतं कबरगाणीने केलंय का नाही, कबरगाणीचे असलेले त्यांच्या पाठीमागे असलेले ग्रामस्थ, त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचा महिला मंडळ किंवा कबरगाणी संघातील एक लहान मुलगा, या प्रत्येकाची मेहनत पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे हॅट्स ऑफ टीम कबरगाणी. एकदा टाळ्यांचा गजर कबरगाणीसाठी होणार आहे. 2 शब्द बोलतात त्यामुळे त्यांचेही 2 शब्द आपण ऐकूयात. हॅलो, मी 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेत नाही. हॅलो, आमचा कबरगाणी गाव आहे आणि आमची खरोखरच छोटी छोटी मुलं होती. त्यांनी प्रतीक वैराग, अक्षय शिगवण, नितीन दगडे, कुमार आपला बैकर, सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि भरपूरच मेहनत घेतली. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि 2-3 वर्ष त्यांनी हे मंडणगड पंचक्रोशीमध्ये सगळे गावे आपले सहभागी होत आहेत आणि त्यांच्या आम्ही कबरगाणी ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानत आहोत आणि असेच आम्हाला सर्व सहकार्य करावे असे मी विनंती करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र आणि 2 शब्द बोलून पुरे करतो. आपलं मनापासून आभार आहेत, कारण आपण 2 शब्द जे व्यक्त केले ते खूप मोठे आहेत, मोलाचे आहेत आणि आपलेही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आम्ही जातोय पुन्हा एकदा या स्पर्धेतील महत्वाचं पारितोषिक, अर्थातच मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज कोण वाटतंय? आम्ही देणार तो खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीजच्या हकदारमध्ये ठरणारा खेळाडू. त्याच्या स्पर्धेमध्ये धावा पाहिल्या तर त्याच्या धावा 54. त्याने या स्पर्धेमध्ये 6 षटकार ठोकल्यात, 2 चौकार खेळल्यात, 3 विकेट त्याने घेतल्यात आणि त्याचे पॉइंट आहेत 199. पण त्याच्यावरती पण एक खेळाडू होता, एक खेळाडू आहेत त्याचे पॉइंट आहेत 188. त्याच्या धावा आहेत 38. त्यानं विकेट घेतल्या 4, 4 मारल्या 2, षटकार मारल्यात 4. 2 खेळाडूंमध्ये नॉमिनेशन होतं. एक होता केसीसी माप्रलचा आकाश आणि एक होता गुडेगर संघाचा श्रीतेज. पण मी हे नाही सांगितलं की कोणी किती मारल्यात. रन दोघांमध्ये फरक जास्त नाही, काही फरक होता, जवळपास फरक होता आणि त्या रेसमध्ये
मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू आहे. 4 इनिंग 199 पॉइंट्स, रन 54, 6 2 चौकार आणि विकेट त्याने घेतला त्या स्पर्धेमध्ये 3. तो खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर आकाश किंवा श्रीतीश. तो खेळाडू आहे, त्या संघाचं नाव आहे मॅन ऑफ द सिरीज. प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर श्रीतीश कदम. सौजन्य सुदर्शन करण, कुडूक बोरीचा कोण, कुडूक बोरीचा कोण कोणी प्रतिनिधी असेल तर या. प्रतीक आहेत, प्रतीक 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 करण, प्रतीक वेगाने या, प्रतीक वेगाने या. श्रीतीश कदम मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरणारा खेळाडू आहे. दिलीप काका पण येत आहेत. श्रीतीश कदम तर हा पुरस्कार क्षितिजला मिळाला, परंतु फॅमिली फोटो आहे हा, त्याच्यामुळे तो पुरस्कार सर्वजण स्वीकारतात. क्षितिज आहेत, जास्त काही चर्चा होणार नाही. क्षितिज दोन मिनिटं फक्त चर्चा आहेत, कारण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला. खूप चांगला मॅच रंगला होता, शेवटपर्यंत मॅच गेला होता. 1 बॉल 3 ची मॅच होती. काहीसे मिस्टेक झाला असं वाटतं मैदानावरती? हो झाल्या. मला ती मॅच जिंकवायची होती, पण थोडे माझे प्रयत्न कमी पडले आणि तो बॉल एक्झिक्यूट मला झाला नाही बरोबर. तर मी नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करेन आणि माझ्या टीमला जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. कबरगाणीचं आयोजन कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना, आणि जे आयोजन आज इतक्या मोठ्या लेवलवरती आयोजन केलं होतं त्याबद्दल काय सांगशील? आणि कबरगाणी संघाचं दरवर्षी आयोजन एकदम छान असतं आणि ते एकदम नीट पार पाडतात, तर त्यांचं खूप अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता श्रीतीश कदम. आणि मी स्वप्नील बाबाजींना इथे बोलवेन जरा स्टेजवर, कारण माझे आय थिंक 2-3 महिने बॅट लागत नव्हती, बॉलिंग पण होत नव्हती, पण माझा एक माणूस कायम पाठीशी होता, तो म्हणजे स्वप्नील बाबाजी. तर त्यांना मी इथे बोलवेन ग्राउंडवरती. या स्वप्नीलजी या, कारण असे एक व्यक्तिमत्व आहे बैलगाडा शर्यतीवरती प्रेम करणारं साई भक्त म्हणा, आणि या खेळाडूंच्या पाठीमागे राहणारे आहेत. आज हा शेअर केलाय, म्हणजे दोघांनी खास करून एकमेकांना ही ट्रॉफी जी आहे ना, ती खऱ्या अर्थानं मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो. ही फ्रेम खूप महत्वाची आहेत. अभिनंदन मनापासून श्रीतीश कदम आपलं. स्वप्नील जापले मनापासून धन्यवाद आहेत. यानंतर आपण पारितोषिक देतोय. रनर अप हे पारितोषिक देण्यासाठी साई ग्रुपला विनंती. साई ग्रुप या, शिर्डीला जाणार आपला साई ग्रुप. चला या, साई ग्रुप कुठे आहे? साई ग्रुपचे मेंबर या, साई ग्रुपचे सर्व मेंबर वरती या. प्रितेश बैकर, रोहित निंगावले यायचं आपण. अमोलजी वैराग आहेत, स्वप्नीलजी आहेत, अवी आहेत, आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी आहे संघाचं नाव आहे टीम गुडेगर. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होईल टीम गुडेगर साठी. अमय शिर्डीला पायी चालत निघाला, भक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला, साई बाबांना भेटायला पायी चालत निघाला, साई बाबांना भेटायला. प्रशांतजी पोस्टुरे आपण यायचं वरती. प्रशांतजी आपल्या शुभ हस्ते मेडल दिले जाणार आहेत. प्रशांतजी सायमंडा. प्रशांत सायमन. प्रशांतजी आपण यायचं आहेत. नाही प्रशांतजी नाही आहेत, त्यांचे बंधू आहेत. या 2 मिनिटं या, फक्त मेडल परिधान करायचे तुम्हाला. या 2 मिनिटं या. आम्हाला तर लांबून प्रशांत सायमनच वाटले. या साईडून या. ते मेडल ते अगदी त्यांच्या परिधान करा.
टाळ्यांचा गजर होईल एकदा जोरदार. टीम गुडेगरसाठी या स्पर्धेचे रनरअप जाकमाता देवी चषक 2026 त्याचा रनरअप पर्व 3चा जर कुठला संघ असेल तर त्या संघाचं नाव आहे टीम गुडेगर. त्यांना मात्र आता हे मेडल दिले जात आहेत आणि त्यानंतर साई भक्त यांच्या वतीनं ट्रॉफी आहे ती ट्रॉफी मात्र पुढे दिली जाणार आहेत. साई भक्त यांच्या वतीनं ही ट्रॉफी आहे ती मात्र ट्रॉफी दिली जात आहेत. चला एकदा टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्यात. संचित आलायत, अमय्य आहेत, अवी आहेत, श्रीतीज आहेत, अमोलजी वैराग आहेत, स्वप्नील दादा शिगवन आणि संपूर्ण टीम साई भक्त या ठिकाणी मात्र देत आहेत ती ट्रॉफी. टाळ्यांचा गजर होऊ द्यात. थँक्यू. मनापासून अभिनंदन आहेत. टीम गुडेगरचं देखील आम्ही अभिनंदन करतोय. त्यानंतर वेळ झालाय प्रथम क्रमांक पारितोषिक देण्याची आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्याची वेळ झाल्यात. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू आदरणीय स्वप्नीलजी शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं ट्रॉफी दिली जाणार आहेत. जी स्पॉन्सर आहेत जिया भावी निलेशजी मांजरेकर यांच्या माध्यमातून आणि कैलासवासी शंकर दोंडू मांजरेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी जिया भावी निलेश मांजरेकर यांच्याकडून दिली जाणार आहेत. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी टीमचं नाव KCC माप्रल अर्थातच केदारेश्वर क्रिकेट संघ माप्रल तरी बंदरवाडी. अभिनंदन. चला या डीजे ते खालूबाजा रेडी ठेवा. राज याच्यानंतर राज एक खालूबाजा रेडी ठेवा आणि त्याच्यानंतर स्टॉप. थांबा डीजे वाजणार आहे. तुम्हाला नाचायचंच आहे. थोडा वेळ थांबा. फक्त थोडा वेळ थांबा. चला अभिनंदन टीम KCC माप्रल केदारेश्वर क्रिकेट संघ माप्रल तरी बंदरवाडी या स्पर्धेचा आहे चॅम्पियन. त्यांना ट्रॉफी दिली जाईल स्वप्नील शिगवण साहेब यांच्या वतीनं आणि साई ग्रुपच्या वतीनं ती ट्रॉफी दिली जाणार आहेत आणि चॅम्पियनचा हा चेक त्यांना मात्र दिला जाणार आहे. चला स्वप्नीलजींना मध्ये घ्या. ट्रॉफी देणाऱ्यांना मध्ये घ्या. ट्रॉफी देणाऱ्यांना मध्ये घ्या. साई ग्रुपला मध्ये घ्या. बाकीच्याने बाजूला राहा. सावकाश सावकाश काळजी घ्या. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. KCC माप्रल. हा 2 मिनिटं फक्त. खालूबाजा येणार आहेत, मथुरचंही गाणं येणार आहेत, सर्व काही गाणी येणार आहेत. फक्त 2 मिनिटांचा आम्ही अवधी तुमचा घेतोय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. जाकमाता देवी चषक क्रिकेट संघ कबरगाणी आयोजित जाकमाता देवी चषक या ठिकाणी संपन्न होतं. आपण जाहीर करूयात. डीबीएनच्या वतीनं जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले होते त्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करतोय. पुढच्या वर्षी भेटूयात. पर्व 4 मध्ये सेलिब्रेशन टाइम आहेत त्यामुळे डीजे राज तयार आहेत. आपण जाऊया डीजे राज कडे. धन्यवाद.